हा आमनीचा पेट्रोल पंप आलाय, ते घाटात आलोय. खेळाला पोहोचू आता. हा आहे नाही आपली गावठी भाषा आहे, तर तुम्ही समजून घ्या, काही विषय नाही. मेरी मोहब्बत नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कदम तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या कोकणी स्टोरी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये. चला चल मित्रांनो, हे आपलं हा बोल. थांबा, तिथेच येतो ना तुमच्या इथे, डायरेक्ट युट्यूबला लाईव्ह. हा नॉर्मलच द्या. हे चहा पिणार आहे काय मित्रांनो? आपली चहाची टपरी आणि हे काका इथे चहा देतात. घेतले आम्ही तिरे. हा ओके. आजोळचा चहा आहे आणि फक्त रात्रीचाच गुळाचा चहा आहे, रात्रीचाच चालतो. माझ्या टोपलीचं नाव आहे कायनू बायनू, रात्रीचे खेळत आहे. तर मित्रांनो, इथे उतरला तर तुम्ही इथे चहा घ्या नक्की. मस्त चहा आहे आपला आणि गुळाचा चहा आहे, तर नक्की ट्राय करा. आपल्या संगमेश्वर स्टेशन वरती जातो रोड आणि ते साईडलाच आहे तो. हे बघा इथे ते काका बसलेत, ते तुम्हाला चहा हा पी. भुर्जी पण भेटते इथे, सर्व स्नॅक इथे सर्व भेटतात. तर मित्रांनो, इथे नक्की भेट द्या. आपलं संगमेश्वर स्टेशन इथे आहे आणि समोर ते आहे टपरी बघा. झालं ना, सांगितलं नाही. आणि आपले फंटर जुवारी आणि करंबेळे आणि आम्ही कदम बंधू. चला आता कुठे थांबूया? पेट्रोल पंप. किती टाइम लागेल इथून? ठीक आहे, चला काका. हा तर नक्की बॅट द्या इथं, काका खूप चांगले आहेत. चहा पण फ्री मध्ये दिले आपल्याला. हा एकत्रच ते गुळाची चहा मस्त. चला, चहाची डबरी फेमस गुळाची चहा मध्ये फ्री मध्ये भेटले आपल्याला. मित्रांनो, हे बघा आपलं संगमेश्वर स्टेशन वरती आहे आणि मी तिथे गेलेलो कारण आपल्याला रील्स साठी व्हिडिओ पाहिजे होते थोडे. तर आपला प्रवास चालू झालाय आणि आता मला माहित नाही काय दिसतंय काय नाही, काय विषय नाही. विषय आडे काका मस्त होते आपले. चहाची टपरी काहीतरी नाव बोलले ते. रिटर्न एकदा व्हिडिओ बघून सांगेन तुम्हाला नाव काय ते, पण पुढे समोर काय दिसत नाही, त्याच्यामुळे मी नॉर्मल गाडी चालवतोय. आणि आता आमचा आता गेलाय पुढे हिरवणी मागे. धामणी पेट्रोल पंपावरती थांबू आम्ही आणि त्यानंतर डायरेक्ट मग पोहोचतोय खेडघाट. खेडघाटणार डायरेक्ट. एक व्हिडिओ मिस झाला मित्रांनो. ट्रेन यायच्या टायमाला मी निघालो आणि नंतर ट्रेन आली. म्हणजे खाली आल्यानंतर त्या काकांच्या इथं टपरीच्या इथे थांबलो आणि मग मांडवी एक्सप्रेस गेली संगमेश्वर स्टेशनवर. आणि थंडी तर खूप बेकार आहे. बघा थंडी बघा. तो डायव्हर्जन आजा आमचा चुकलेला आहे. चल चल. डायव्हर्जन आहे मित्रांनो. आणि लाईट पण दिसत नाही समोर, तर गाडी राजाला बोललो पुढे थांब. पण आजा रोड बनतोय आणि 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 कुठून जायचं? कुठूनच जायचं. वन वे आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कदम तुमचा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या कोकणी स्टोरी लाईफ
तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि खड्डे पण बेकार येत आहेत, तर आवाज थोडा वरती खाली होईल तर समजून घ्या तुम्ही पण, आणि मी पण तुम्हाला समजून घेतो कारण माझे व्हिडिओ बघताय तुम्ही. आता आम्ही धामणी पेट्रोल पंपावरती थांबू आणि समोर धामणी पेट्रोल पंप आहे. मला बघायला लागतील, पैसे काढायला लागेल मला किती आहेत. आजावर सांगतो पैसे टाक माझे 700चं टाक, कारण मी 300चं अगोदर पेट्रोल टाकलंय, तर मग 1000 रुपये होऊन जाईल. आईच्या गावात एवढं चुकलं आहे, पुढून जायचं आपल्याला. धीरा सांगतो तूच पुढे थांब, आपण काय पुढे थांबणार नाही, जडमारी कोण करत बसणार आहे एवढी. धामणीचा पेट्रोल पंप आलाय, पेट्रोल टाकूया. मित्रांनो, आपला धामणी पेट्रोल पंप आणि दिनेश काष्टे भेटले होते, गेले आपले पुढे. ऑफिसचा मित्र आहे. हवा भरायला कुठे आहे मित्रांनो, सीन बघा. भोसते घाटात आलोय, खेळाला पोचू आता. मंदिर बघा सजवलं आहे. आता खेळा थांब, आता मी व्हिडिओ. हे बघा सीन बघा, मस्त पैकी खतरनाक, एक नंबर. हे बघा आपले रायडर बाईक, अज्जूभाई, धीरजभाई आणि सुजलभाई. मस्त पैकी सीन, व्ह्यू बघा एक नंबर. खेळ स्टेशन तिथे खाली आहे आणि हा भोसतेगडचा पॉइंट. फोटोशूट चालू आहे. काय तांबड फुटतंय, तांबड. चलो चलो, आजा माझा एक काढ. असंच काढायचं काय? असंच काढ, दिसतोय काय मी? अरे मग नॉर्मल काढ, असं काढ मस्त पैकी. नको, असं नॉर्मलच काढ. हा, फोटोशूट झालेला आहे आणि आता खेड स्टेशनच्या खाली तिकडे टपरीवर थांबू चहा वगैरे प्यायला. थंड इथं लागायला, थंड लागायला लागलं ना, थंड लागायला लागलं ना इथे. चलो मित्रांनो, अगदी आता जरा उजेड दिसतोय, गाडीची लाईट आता बंद. चलो रे, हे धीरे पुढे हो, पुढे थांबायचं ते बघ. आणि आता खेळला पोहोचलोय आपण. हे बघा, संगमेश्वरून डायरेक्ट खेड मध्ये थांबलोय आम्ही. पेट्रोल भरून डायरेक्ट धामणी मधून इथे थांबलोय. व्हिडिओ शूट का नाही केला, कारण थंडी खूप लागत होती आणि लाईट पण नव्हती, तर मग यांच्या लाईटवर यावं लागलं मला. त्यामुळे नॉर्मल मध्ये मोबाईल नाही लावला माउंटला. चला, नॉर्मल जायचं आता. गाडी पळवली खूप आपण मस्तपैकी आणि निम्म तर कव्हर केलंय. आता इथून पुढे 1.5 तास लागेल, 1.5 नाही 1 तास लागेल महाड मध्ये पोचायला. म्हणजे कशिडी घाट पार केला की महाड मध्ये आपण पोहोचू. आणि त्याच्या पुढे नंतर मग तिथून स्टॉप डायरेक्ट आपला असेल माणगावला. माणगाववरून डायरेक्ट मग पनवेलला निघायचं आपण. जास्त थांबत नाही बसायचंय, कारण मग एवढा घरी लवकर जाऊ आणि घरी जाऊन थोडा आराम करू, नंतर निवांत उठू. मम्मीला काहीतरी बनवायला सांगायचं मस्तपैकी. आजाला शाळेत मी तिकडेच घेऊन जाईन, तिला बोलेल चल तिकडेच, तिकडे मस्तपैकी जेव, आराम कर आणि मॉर्निंगला मग जॉबला ये माझ्या बरोबर. उद्याचा प्लॅन हा आहे.
हाय नाही आपली गावठी भाषा आहे, तर तुम्ही समजून घ्या, काही विषय नाही. हे काय साप होता वाटतं, साप. आणि इथे मित्रांनो खेळ स्टेशन आहे. वरून जे व्ह्यू बघितला मगाशी, इथे आपला हे बघा, इथेच खेळ स्टेशन आहे आणि वरून खतरनाक दिसत होतं. आणि मस्तपैकी आता सूर्योदय होणार आहे. टाइम लागेल अजून 15-20 मिनिटं तरी जातील. तांबडं फुटतंय हे बघा, थोडं असं वाटतंय की आता सूर्योदय होईल. अजून 15-20 अर्धा तास नाही, 15-20 मिनिटं तरी जातीलच. आणि इथून हे खाली नाही, सॉरी, इथे कुठेतरी खेळ स्टेशन आहे. खेळ स्टेशन ट्रेनचा आपल्याला व्हिडिओ भेटला तर बेस्ट होईल. म्हणजे डायरेक्ट थंबनेल नाही, इंट्रो करू त्याच्यामध्ये टाकायला डायरेक्ट. खेळ स्टेशन कुठे गेलो? फंटर आले का आपले? आले. आपली 7 दिवसाची सुट्टी संपली आहे. हे बघा खेळ स्टेशन इथे आहे. आणि आपले फंटर, थंडी लागली खूप बेकार. अजून पण थंडी आहे, गावाला थंडी आहे आपल्याकडे अजून. अज्जू भाई थंडी. आता मुंबईमध्ये जाऊन कसलं गरम होत आहे काय माहिती. कारण मी जेव्हा गावी आलो त्याच्या अगोदरपासून 15-20 दिवस गरम व्हायला लागलेलं आपल्याला. आता परत थंडीमधून गरमीमध्ये जायचं म्हणजे डेंजर काम आहे. आणि रोड थोडासा खराब आहे, झालेलाच आहे, निम्मा रोड झालाय. थोड्या पॅसेज मध्ये थोडासा खराब भेटणारच आपल्याला रोड. त्यामुळे तुम्ही गाड्या पण 80-90च्या स्पीडला येताना तो कंट्रोल करायला थोडा टाइम लागेल. त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मलच जा, 60-70चा स्पीड बरोबर आहे आपल्याला. हे बघा स्पीड ब्रेकर. आणि भोसले घाटात एवढे स्पीड ब्रेकर. आणि संगमेश्वर घाटामध्ये, संगमेश्वर घाट नाही, संगमेश्वर टू देवरुख, त्याच्यामध्ये 35 ते 30 स्पीड ब्रेकर लावलेत. काय बोलणार. आणि येता वेळेचा सीन झाला, जी ट्रेनचा व्हिडिओ होता तो काढला होता मी, पण त्याच्यामध्ये काय क्लिअर व्हिडिओ चाललेला नव्हता. कारण मोबाईल पूर्ण खाली गेला होता. खड्ड्यामध्ये जाऊन हेल्मेटचा माउंट मध्ये मोबाईल पूर्ण खाली आलेला. आणि आता टपरीला थांबू आपण थोडा टाइम, जरा 15-20 मिनिटे थांबू. त्यानंतर मग डायरेक्ट महाडला जाऊ. महाड रायडर गाडी इथे कशी लावले यार मध्ये. NS 400 आहे. आपण डॉमिनार घेणार. डॉमिनार 250 पण चालेल, कारण पेट्रोल करून आपला एवढं पेमेंट पण नाही. त्याच्यामुळे आपण 250 कडे बघू शकतो. हे बघा 400 पण चांगली वाटते, पण 400 कडे नाही बघू शकत. कारण 32 ते 33 मायलेज देतोय, ही 35 देते. नॉर्मल मध्ये आपण डॉमिनर 250 ठीक आहे. तो गेलाय पुढे ना. कुठं आहे टपरी? आजा कुठं आहे? एक पर्यंत पोहोचूया आरामात. आता डायरेक्ट इकडे ना, मानगाव ना. चला मित्रांनो,
टपरीवरून निघालोय आता डायरेक्ट आपला एक नंबर आहे बघा इथे बघा. सूर्य उगवतोय. चल मस्तपैकी वातावरण आईला थंडी व्हायला लागली. हेल्मेटची काच खाली केले. आज जर ट्रेनचा जर मला सीन भेटला तर एक नंबर काम होणार आहे. मी घराचं वरती करतो पण बेकार थंडी लागायला लागले मित्रांनो. थंडी थंडी कोकणात थंडी बेकार आहे अजून. मला वाटतं की लास्टचा होम भेटल्यानंतर थोडी गरमी चालू होते पण अजून पण थंडीच आहे. बेकार थंडी आहे. हा महिनाभर थंडी राहील वाटते मला. मोठ्या गाड्यांच्या साईडून जरा सावकाश घरच्यांनी सांगितलंय. मोठ्या गाड्यांच्या साईडून जरा सावकाश जायचंय. मी किती 60-70च्या स्पीडला आणि इकडे बघा मस्त सीट. हे बघा एक नंबर जो सीन आहे तो येतोय काय माहिती मला पण बघा चालू आहे ते काय ठीक आहे. खायला असा सरळ रोड झाला तरी एक नंबर झाला सगळा. 72चा स्पीड आहे मित्रांनो. बस झाला एवढं काय जास्त स्पीड यायचं ना. आधी आपला मित्र मागे वाटतं अजून दिनेश काढते. अज्जूभाई किती गया अपना. आजाला बघत जायचं आता कुठे आहे कुठे नाही आहे कुठे थांबलाय काय माहिती. तिथे जाऊया. स्पीड नाही स्पीड नाही नॉर्मल. सकाळी निघालो होतो पण ते मेसेज पप्पाचा फॉल आलेला आणि थंडी बेकार लागते. म्हणजे हे जॅकेट आहे ना थंडीला नाही करू शकत. हे शॉप साठी ठीक आहे उन्हासाठी ठीक आहे पण थंडी बेकार लागते अजून याच्यामध्ये. आपला आजूबाई मित्रांनो 7 दिवस फुल एन्जॉय. उठायचं आंघोळ करायची पालखीच्या मागून घरी येऊन जेवायचं. कधी कधी दुसऱ्यांना म्हणजे जे ज्यांच्या घरी पालखी जायचे ते पण थांबायचे जेवायला. त्यांच्या घरी जेवायचो. नंतर 5 घरी येऊन झोपायचो. 5 वाजले की मस्त पैकी क्रिकेट खेळायला मैदान ग्राउंड मध्ये. असेच 5 दिवस मस्त पैकी गेले आपले. 7 दिवस गेले. आणि भारत पेट्रोल पंप मानगावला 3 तासाचा अंतर ठेवलंय. 3 तास नाही 2 तासाचं अंतर ठेवतो. 3 तासात आम्ही पोहोचू का आणि तिथून पुढे पोहोचतो झाले आम्ही म्हणजे 11-12 पर्यंत पोहोचूया आरामात. आम्ही तिचा स्पीड बरोबर आहे. जास्त स्पीड नाही जास्त नाही ओव्हर स्पीड नाही. हा युद्ध आहे ना आपण चाललो आरामात मुंबईमध्ये. आणि परतीचा प्रवास जो वैताग आलाय गाव सोडून मुंबईला यायचं म्हणजे काय जे गावी दिवस घालवतो ना त्याच्यामध्ये आपण 1 महिना तरी घालवू शकतो. परत 1 महिना परत घालू मस्तपैकी. संगमेश्वरला गेलो. संगमेश्वरचे जे व्हिडिओ काढले थोडेफार त्याची एक रील टाकेल अर्धी नाही. जसा मिटिंगमध्ये अर्धी काय माहिती आहे मित्रांनो पण ट्राय करतो याची मान करून आरामात जाऊया. आता उद्या उठायचंय बॅग घ्यायचंय आणि कटकाळ येणार आहे सामन्यावरती. फुल काळा होऊन आलोय. वाले फाटे हे देखो रायडर अरे भाई साहब बेकार रोड बेकार आणि गाडी आहे
स्क्रीनला लावलाय मोबाईल पाकिट करतील जास्त मध्ये फालतू मध्ये नको. मेरी मोहब्बत याद करोगे हा बरं वाटतं जरा एक नंबर. म्हणजे गरमी होते एक नंबर, बॉडी हीट झाली पूर्ण, थंडी लागलेली. आता इथे जरा मस्त गरम गरम वाटतंय आतमध्ये. मला दिसत नाही काय, लाईट होतो, लाईट काय दिसतंय. आज दिसत आहे खड्डे विटाला तर डायरेक्ट उडून आरामात जाऊया. किती पटकन स्पीड आहे, बरोबर आहे. काय एवढं काय फास्ट जायची गरज नाही आपल्याला. गाडी गेली तिच्या मागून पण जाऊ शकतो, पण हिलाच लाईट नाही तर किती कुठे जा. माझ्या गाडीपेक्षा नाही, तिच्या गाडीपेक्षा त्या गाडीपेक्षा माझ्या गाडीला लाईट जास्त आहे. इथं वेळ टर्नलचा व्हिडिओ नव्हता घेतला आपण, कारण मोबाईल मोबाईल. हा आता ती बघा गाडी नाही नाही काय. हा बघा हा बघा हा बघा हा बघा एक नंबर. हा बघा तरी पण माईला मान इकडे करून करतोय. गेला पुली. नेत्र जणू गंगा. हा बघा ती एक नंबर. मान उलटी करून फिरवून तुम्हाला आम्ही दाखवतोय. लाईक तर म्हणताय, पण सबस्क्राईब पण म्हणताय. सबस्क्राईब पण करा. काय हे बघा काय करतोय बघा. बघा पिन बघा. तुला दिलेला सगळं नाही झाला. एक नंबर कडक कडक. मान उलटी करून मित्रांनो तिचा व्हिडिओ शूट केला. बघा आता परत बघायचं आहे. बघा हे बघा तुला कट्ट्याला तर डायरेक्ट बाहेर रोडच्या डायरेक्ट बाहेर आरामात. हा चला झालेला व्हिडिओ शूट झाला आजचा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा व्हिडिओ चालू केला आपला. आणि आजा मागे राहिलाय. आणि 3 होते चांगले, ते गेले मागे. गांधार लेणी एक होती, सावित्री नदी ब्रिज तो एक सीन होता. हा आता हे सीन बघा तुम्ही थोडे थोडे हे भेटतात का बघू आपण. हे बघा व्हिडिओ चालू आहे आणि चालू आहे व्हिडिओ. तर थोडं तुला मानगाव येईल शाळेत. आपला आजा मागे राहिलाय. हा येतोय आजा येतोय आपला. मी हेल्मेट मला ओ भाई. अरे यार रोड बघा मध्येच काय चालू आहे पिकामध्ये. आणि घाटामध्ये आहेत आणि हा सूर्योदय. थोडी थोडी गरमी लागायला लागते, हीट लागते, कोवळी किरण लागते. हे बघा एक नंबर ना. आणि हा टर्न 40च्या स्पीडला आपण ओव्हर करतोय का डायरेक्ट नांदगावला थांबणार आहे आपण. काय एवढं हे नाही. 4 व्हीलर आली ना तर भीती वाटते. ठीक आहे आता पण आमचा गेला. मी पण आता जरा थांबते, मोबाईल काढतो. महाड आलं की मोबाईल काढणार आहे मी. डायरेक्ट मानगावला जरा लावेन. मानगाव चालू. फक्त मला ना एक सीन पाहिजे की ट्रेनचा सीन पाहिजे होता. इथे कुठे स्पीड ब्रेकर आहे. इथं स्पीड ब्रेकर था किती इथे होते. इथून काढून टाकले वाटतं. इथे नाही, इथेच होते काय. इथेच होते. आई आजा पण गेलाय स्पीड मध्ये. बघा तो ते स्पीड ब्रेकर काढून टाकले. दाखवले तुम्हाला.
रिस्की होते ते, कारण डायरेक्ट गाड्या फिड्या उडायच्या डायरेक्ट बोलवण्याच्या नॉर्मल मध्ये डायरेक्ट गाडी उडायची. हा पुढे दिसत नाहीये. हा गेले वाटतं. महाड मध्ये आलोय मित्रांनो. महाडचे पब्लिक लाईक चे सबस्क्राईब करा व्हिडिओ बघू. ते चांगले सीन होते ते मागे राहिले आणि आज आपले इथे मागे. हे बघा एक GT 650 पॉवर आहे पॉवर गाडी. मला सांगू तुम्हाला पेमेंट जरा जास्त असं ना तर मी 400 कडे बघितलं. चला माणगाव आलेलं आहे आपलं मित्रांनो. पण इथून ट्रेन कधीच नाही भेटत मला. चल रे माणगाव आलेलं आहे. नेहारी करूया नेहारी. आता रोड खतरनाक आहे काय नाही. जरा पळवली तर भारी वाटेल पण नको. इथून ट्रेन गेली तर जरा मस्त. पुढे पुढे नाचून ओव्हरटेक करायला बघू नको माझ्याला. माणगाव डेप्यूच्या इथे थांबूया आपण. पप्पा भेटले तर भेटतील शायद. बघू भेटले तर बेस्ट आहे नाहीतर मग काय जाऊया. काळे काळे होऊन आलोय गावावरून. एक दिवसाचाच फरक. दिया हा बघा हा सीन एक नंबर आहे. इथं गोरक्षनाथ मंदिर होतं मित्रांनो. सिंगल मध्ये जरा हे ग्रुप मध्ये असलं जरा बरं वाटतं. सिंगल कंटाळायचं आलं असतं मला. बरं झालं मित्रांबरोबर आले ना परत. शेंगदाण्याचं गाणं काय येतंय ते फेमस झालंय बघा त्या रील वर. ओ शेंगदाणा. ट्रॅफिक लागलंय थोडं. इज्जत नाही जायला. लाल लाल परी आ रहा है. कोणती आहे रे बोलत तू. नॅनो असते गाडीचं एक नंबर. 4 जण राहते चालवायला पण काही एवढी हे नाही. दिण्या जाणार पुढे मागतोय. आता आपण ह्याच्यानंतर व्हिडिओ स्टॉपच करूया कारण पुढे काही एवढे सीन भारी नाहीत आणि पोलीस वगैरे पकडलं तर काशी व्हायची. तर बस झाला एवढा व्हिडिओ. अर्धा तासाचा होईल तर ते म्हणजे 20 मिनिटं झाला तरी खूप आहे. हा हे बघा आपण सीन बघा इकडून बघा. कोणते एक ट्रेन भेटली असती ना आपल्याला तो मस्त काम झालं. तो सीन तू भेटलेला तेव्हा लक होतं माझं पण तुम्ही डिलीट केला कारण विषय असा झाला की फक्त हेड दिसत होतं बघा. असं हेड दिसत गाडीचं हेड दिसत होतं फक्त. त्याच्यामुळे तो मी दुसरा व्हिडिओ डिलीट करायचा सोडून तो व्हिडिओ डिलीट केला. त्याच्यामध्ये म्हणजे 2 व्हिडिओ झाले होते तसे. 2 व्हिडिओ झाले होते. तसे. तर मी बोललो की एक व्हिडिओ डिलीट करेन तर तो जो ट्रेन मध्ये जो त्याच्यामध्ये ट्रेनचा व्हिडिओ होता ना तोच व्हिडिओ डिलीट झाला. आपलं माणगाववाल्यानो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ भेटला तुम्हाला युट्यूबला आला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
हा रोड मस्त आहे, गाडी चालवायला लय मजा येते मला या road वर. खतरनाक वाटतो. ट्रॅफिक असतो नाही तर नको, मस्त वाटतं. हा इकडून गेला पाली मार्गी रोड. आम्ही दिनेश काष्टे होता तेव्हा गणपतीला आम्हाला घेऊन आलेला इकडून ह्या साईडून. हा इकडे एक रोड गेला, मुंबईमध्ये जातो. 2 तासाचा गॅप पडतो इथून. तू कुठेतरी हाय करतोय तू. नाश्ता आवा आवा